नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक जबरदस्त अपडेट बघणार आहोत आणि मित्रांनो, त्यानंतर आपण त्या अपडेटमुळे कोणत्या कोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आज म्हणजे मंडे 1 सप्टेंबर 2025ला इंडियाचा गोल्ड प्राइजेस ओपन झाला आहे रिकॉर्ड हायवर 1.06 लाख रुपये पर 10 ग्रॅम्स. आणि मित्रांनो, हा जो इंडियाचा गोल्ड प्राइजेस नवीन रिकॉर्ड हाय लावत आहे याच्या मागे एकच व्यक्ती कारण आहे आणि त्या व्यक्तीचे नाव आहे डोनाल्ड ट्रम्प. कारण मित्रांनो, जेवढी मार्केटमध्ये अनसर्टिनिटी वाढेल तेवढा गोल्ड प्राइजेस वाढेल. आणि मित्रांनो, जसा गोल्डचे प्राइजेस वाढेल तसा त्या बिझनेसमध्ये काम करणाऱ्या कंपन्यांना जबरदस्त बेनिफिट मिळू शकतो. आणि मित्रांनो, तो बिझनेस आहे गोल्ड लोनचा. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच 2 कंपन्या बघणार आहोत ज्या कंपन्या गोल्ड लोन बिझनेसमध्ये काम करते. आणि मित्रांनो, गोल्ड लोन हा एक सेक्युर्ड लोन बिझनेस आहे. म्हणजे मित्रांनो, एका व्यक्तीजवळ जर 1 लाख रुपयांचं सोनं असेल आणि तो या 1 लाख रुपयांच्या सोन्याला गहाण ठेवल, तेव्हा या व्यक्तीला कंपनीकडून 75,000 रुपयांचं लोन मिळेल. कारण मित्रांनो, सध्याच LTV रेशो 75% आहे. आणि मित्रांनो, इथे कंपनीचा बेनिफिट असा होतो की जर या व्यक्तीने हा लोन डिफॉल्ट केला तरीसुद्धा कंपनीचाच फायदा होतो. तर चला मित्रांनो, कोणत्या आहे त्या 2 कंपन्या ज्या मोठ्या प्रमाणात गोल्ड लोन बिझनेसमध्ये काम करतात जाणून घेऊया. आणि मित्रांनो, तसेच L&T फायनान्स लिमिटेड आणि IIFL फायनान्स लिमिटेड सुद्धा गोल्ड लोन बिझनेसमध्ये काम करते. परंतु मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये ज्या 2 कंपन्या स्टडी करणार आहोत त्या कंपन्या मोठ्या प्रमाणात गोल्ड लोन बिझनेसमध्ये काम करते. तर चला बघूया कोणत्या आहे त्या 2 कंपन्या ज्या गोल्ड लोन बिझनेसमध्ये मोठ्या प्रमाणात काम करते. तर मित्रांनो, गोल्ड लोन बिझनेसमध्ये काम करणाऱ्या 2 कंपन्यांपैकी पहिली कंपनी आहे मुठूत फायनान्स लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 73.35%, FISची होल्डिंग आहे 10.84%, DISची होल्डिंग आहे 12.21% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 3.60%. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार मुठूत फायनान्स लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 73.35% आणि या कंपनीच्या प्रमोटर्सने आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. म्हणूनच येथे प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज बिलकुल 0 आहे. आणि मित्रांनो, जर आपण मुठूत फायनान्स लिमिटेड या कंपनीचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चा कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर जबरदस्तपणे वाढला आहे. आणि या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे. तसेच मित्रांनो, जर आपण या कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो देखील इयर ऑन इयर बेसिसवर जबरदस्तपणे वाढला आहे. तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील मुठूत फायनान्स लिमिटेड या कंपनीचा नेट प्रॉफिट वाढला आहे. आणि मित्रांनो, जर आपण मुठूत फायनान्स लिमिटेड या कंपनीचा पूर्ण फायनान्शियल इयरचा परफॉर्मन्स बघितला तर या कंपनीचा रेव्हेन्यू पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होता 11,898 कोटी रुपये. पूर्ण फायनान्शियल इयर 2024 मध्ये कंपनीचा रेव्हेन्यू होता 15,062 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा रेव्हेन्यू पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये होता 20,214 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होता 3,670 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 2024 मध्ये होता 4,468 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट
पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये होता 5,352 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो या कंपनीचा रेव्हेन्यू म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा लगातार वाढत आहे. आणि मित्रांनो जर आपण मुठूत फायनान्स लिमिटेड या कंपनीची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली तर या कंपनीचा रिझर्व्ह अँड सरप्लस लगातार वाढत आहे आणि करंटली कंपनीची रिझर्व्ह अँड सरप्लस आहे जवळपास 29,000 कोटी रुपयांची. तसेच या कंपनीचा लॉंग टर्म बोरोइंग आहे 0. तसेच मित्रांनो जर आपण कंपनीचा शॉर्ट टर्म बोरोइंग बघितला तर तो आहे 99,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तसेच जर आपण या कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला तर तो करंटली 8,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा आहे. तसेच आपण कंपनीची जर कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितली तर ते आहे करंटली 2,352.38 कोटी रुपये. आणि मित्रांनो गोल्ड लोन बिझनेसमध्ये मोठ्या प्रमाणात काम करणाऱ्या दुसऱ्या कंपनीचे नाव आहे मनप्पुरम फायनान्स लिमिटेड. आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 35.25%, FISची होल्डिंग आहे 29.71%, DISची होल्डिंग आहे 8.61% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 26.41%. आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार मनप्पुरम फायनान्स लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 35.25% आणि मित्रांनो या कंपनीच्या प्रमोटर्सने आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही, म्हणून मनप्पुरम फायनान्स लिमिटेडची प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे बिलकुल 0. चला मित्रांनो आता आपण मनप्पुरम फायनान्स लिमिटेड या कंपनीचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे कन्सॉलिडेटेड नंबर बघूया. तर मित्रांनो या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे. तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कंपनीचा रेव्हेन्यू कमी झाला आहे. आणि मित्रांनो जर आपण कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर नेगेटिव्हमधून पॉझिटिव्हमध्ये आला आहे. तसेच मित्रांनो जर आपण या कंपनीचा पूर्ण फायनान्शियल इयरचा परफॉर्मन्स बघितला तर या कंपनीचा रेव्हेन्यू पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होता 6,700 कोटी रुपये. पूर्ण फायनान्शियल इयर 2024 मध्ये कंपनीचा रेव्हेन्यू होता 8,848 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा रेव्हेन्यू पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये होता 10,007 कोटी रुपये. तसेच मित्रांनो जर आपण या कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर या कंपनीचा नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होता 1,500 कोटी रुपये. 2024 फायनान्शियल इयरमध्ये होता कंपनीचा नेट प्रॉफिट 2,197 कोटी रुपये आणि पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये होता 1,204 कोटी रुपये. चला मित्रांनो आता आपण मनप्पुरम फायनान्स लिमिटेड या कंपनीची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघूया. तर मित्रांनो या कंपनीचा रिझर्व्ह अँड सरप्लस लगातार वाढत आहे आणि करंटली कंपनीची रिझर्व्ह अँड सरप्लस आहे 12,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. तसेच या कंपनीचा लॉंग टर्म बोरोइंग आहे 0. तसेच मित्रांनो कंपनीचा शॉर्ट टर्म बोरोइंग आहे 35,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तसेच मित्रांनो जर आपण या कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला तर तो आहे जवळपास 4,000 कोटी रुपयांचा आणि जर आपण कंपनीचा कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितला तर तो आहे 1,001 कोटी रुपये. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की इंडियाच्या गोल्डने एक नवीन हाय अचीव केला आहे आणि मित्रांनो याच्या मागे एकच कारण आहे ते म्हणजे ट्रम्पने क्रिएट केलेली मार्केटमध्ये अनसर्टेनिटी. कारण मित्रांनो फायनान्सचा रूल असा म्हणतो की मार्केटमध्ये जेवढी अनसर्टेनिटी क्रिएट होईल तेवढे गोल्ड प्राइजेस वरती जाईल आणि मित्रांनो जसजसे गोल्ड प्राइजेस वरती जाईल तसे तसे एका बिझनेसला फायदा होऊ शकतो. तो बिझनेस म्हणजे गोल्ड लोन बिझनेस. आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच 2 कंपन्या स्टडी केल्या आहे ज्या कंपन्या गोल्ड लोन बिझनेसमध्ये मोठ्या प्रमाणात काम करते. तसेच मित्रांनो IIFL फायनान्स लिमिटेड आणि L&T फायनान्स लिमिटेड सुद्धा गोल्ड लोन बिझनेसमध्ये काम करते. आणि मित्रांनो या अपडेटमुळे तुम्ही त्या 2 कंपन्यांना सुद्धा स्टडी करू शकता. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला
इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.